सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता यक्षाने विचारलेल्या युधिष्ठिराला विचारलेल्या प्रश्नांपैकी आज आपला तिसरा प्रश्न चालू आहे, तो म्हणजे कहाच आदित्यम अस्तम नयति। कहाच आदित्यम अस्तम नयति। आदित्याला सूर्याला अस्ताला कोण नेतं? खूप मोठा अर्थ आहे। आपण याला सुरुवात केली होती थोडक्यात थोडीशी पहिली रिव्हिजन करून पुढे जाऊ। अतिशय घोर अर्थ आहे याला। सूर्याला अस्ताला कोण नेतं? हे सगळे प्रश्न हे आपल्या बाबतीतलेत, बाकी याच्या त्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत फक्त। तुम्ही म्हणाल पहिल्या प्रश्नामध्ये सूर्याला उगवायला कारणीभूत कोण होतं? तिथे आपण म्हटलं होतं या पृथ्वी तलावरती सर्वात तेजस्वी असं सूर्य आहे असं म्हटलं होतं आपण। पण आता या तिसऱ्या प्रश्नामध्ये तो अस्ताला चाललेला आहे, तो अस्ताला सुद्धा चाललेला आहे। अतिशय तेजस्वी असेल, अतिशय तळपणारा असेल, तरी सुद्धा एका चैतन्या व्यतिरिक्त सगळं काही निर्माण होतं आणि अस्ताला जातं। सगळ्यात तेजस्वी सूर्य ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण करताना पहिल्यांदा सूर्याची निर्मिती केली आहे। सगळं तेज त्याच्यात ओतलेलं आहे। सगळ्या विश्वाला तो तेजपुंज करून सोडेल। असं सूर्याला सुद्धा मावळणं आहे। हे एक अत्यंत महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, लिंक आहे याची, प्रश्नांची लिंक आहे।
पहिल्या प्रश्नाचं मध्ये विचारलं होतं की हा जो सूर्य आहे तुम्हाला अतिशय तेजस्वी, तुम्हाला वाटेल तो स्वतःच म्हणजे काय म्हणतात स्वयंभू आहे, तो स्वतःच निर्माण होतो. तर तसं ते नाही आहे तुम्हाला वाटेल, परंतु त्याला उगवायला कारणीभूत कोण आहे तर परब्रह्म आहे. हां, म्हणजे काय तर तुम्हाला आम्हाला निर्माण होणं ह्याच्यासाठी एक आपल्या वासनांचा एक भाग तुम्ही बाजूला करा थोडा वेळ, परंतु निर्माण होणं हे हातात आहे का आपल्या? निर्माण झाल्यानंतर समजतं ना आपल्याला की आपण निर्माण झालेलो आहोत. मला एक गोष्ट सांगा, झोपेमध्ये आपण झोपतो आणि उठतो. मी काल झोपलं होतं ना, मी उठलो होतो आणि झोपेमध्ये मी कामही केली आणि झोपेमध्ये झोपलो पण. असं होतं का कधी? कधीच होत नाही. असं होतं का? नाही. आपल्याला उठल्यानंतर आपल्याला कळतं की मी उठलोय किंवा झोपेत मला बरं वाटलंय, झोपल्यामुळे. झोपेत काय झालं हे आपल्याला कळत नाही. त्याचप्रमाणे मानवाचा जो जन्म आहे, तर मानवाचा जन्म झाल्यानंतर त्याला कळतं की माझा जन्म झालेला आहे. आणि आता अभ्यास करून फार मोठं झाल्यावर आपल्याला कळायला लागलं की आमच्या वासना होत्या म्हणून आमचा जन्म झालेला आहे. तो एक भाग बाजूला करा. पण आपल्याला जन्माला कोण घालतंय शेवटी? परब्रह्म जन्माला घालतंय. हां, म्हणजे काय? आपल्या हातात नाही आहे ते. मात्र आपल्याला मावळायला काय कारण आहे माहिती आहे का? आपल्या मावळण्याचं कारण काय आहे? कोण कसं मावळतं? कोण कसं मावळतं? आपण मावळत असताना, मावळण्यापूर्वी, उगवल्यानंतर काय करायचं आहे? खूप मोठा गहन अर्थ आहे. इथे परब्रह्म नाही आपल्याला मावळते, आपली कर्मच आपल्याला मावळवतायत. मग ती कर्म कशी केली पाहिजेत? स्वधर्माच्या पालनाने कर्म केली पाहिजेत. एक ढोबळमानाने जर अर्थ घेतला की स्वधर्म पालन म्हणजेच मुळी कर्तव्य कर्म पार पाडणं, हे स्वधर्म पालन. एक ढोबळमानाचा अर्थ येतो. परंतु स्वधर्म पालन ह्याच्यात खूप काही आहे. सूर्याचं उदाहरण घेऊन त्या यक्षाने प्रश्न विचारलाय म्हणजे त्याच्यात नक्की काहीतरी गोम आहे आणि ती शोधून काढली पाहिजे आपल्याला. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, पण तो जरी मावळत असला तरी तो नित्य नियमाने उगवतोय पुन्हा. मुख्यतः ही गोष्टच मुळी सांगती आहे की या पृथ्वी तलावरती सर्व गोष्टी निर्माण होतात आणि अस्ताला जातात. चांगला शब्द आहे हा. अस्ताला जाणं हा शब्द चांगला आहे. नाश पावतात हे अज्ञान आहे. नाश नाही पावत. आमची दृष्टी खूप काय म्हणायचं त्याला, अरुंद आहे. नॅरो माइंडेड आहोत आपण. छोटी आमची बुद्धी, त्यामुळे ती ओळखू शकत नाही. नाश काहीच पावत नाही.
सगळ्याचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतर होतं, एकाचं दुसऱ्या गोष्टीत रूपांतर होतं. हा भाग थिअरीचा अत्यंत वेगळा. आत्ता तो अभ्यासाचा भाग नाही आहे. फक्त इथे कारण एक सांगावंसं वाटलं की ते नाश नाही पावत, ते अस्ताला जातं. प्रत्येक गोष्ट ही अस्ताला जाते पुन्हा उगवण्यासाठी. मग ते उगवते ती त्याच पद्धतीत उगवेल असं नाही, त्याचं स्वरूप ते बदललेलं असेल. सगळ्यांच्या बाबतीत तसं होणार नाही. कधी स्वरूप बदललेलं असेल, कधी स्वरूप तेच असेल, काहीही असेल. पण ह्याच्यात मुख्य प्रिन्सिपल असं आहे की जी प्रत्येक गोष्ट उगवती आहे ती प्रत्येक गोष्ट मावळणार आहे. सूर्य एक आदर्श मानून त्याचं उदाहरण, आणि ते आता आपल्याला सगळ्यांना ते स्पष्टपणे समजू शकतं म्हणून ते उदाहरण दिलेलं आहे. तर ह्याच्यात असं म्हणणं आहे की एक तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट सूर्याने आपल्याला काय सांगितलं आहे ह्याच्यामध्ये. आता हे तर आपलं झालं की सूर्य स्वतः उगवतही नाही, मावळतही नाही. पृथ्वीच्या दृष्टिकोनातून तो उगवलेला असतो किंवा तो मावळलेला असतो, हे बरोबर आहे, हे आपल्याला कळलेलं आहे आता. परंतु घटकावर तुम्ही असं म्हणा की सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, त्याचं काहीच बिघडत नाही आहे. असं म्हटल्यानंतर तो या उगवण्या मावळण्यानी काय दाखवतो बरं? एक अत्यंत महत्त्वाची परमचैतन्याची गोष्ट तो सांगतोय, सिद्धांत, तत्व सांगतोय. काय तत्व आहे? हे विश्व जे निर्माण केलं याचं मुख्य प्रिन्सिपल काय आहे की घटनांना, सगळ्या घटनांना या परब्रह्माने कालचक्रामध्ये बांधलेलं आहे. कालचक्र. आणि त्या कालचक्राचं अत्यंत निकषाने तो सूर्य पालन करतोय. दररोज किती वर्ष सकाळ झाली की उगवायचं आणि किती वेळ 10 ते 12 तास तिष्ठायचं आणि मग मावळायचं. सगळ्यांना प्रकाशित करायचं, सगळ्यांना प्रकाशित करायचं. आणि तरीही स्वतःचा मोठेपणा ठेवायचा नाही, मग मावळून जायचं. पुन्हा सूर्य मावळतो आहे म्हणजे आता अंधार होणार आहे, हे मानवाला समजलं पाहिजे. आज मला सांगा, म्हणजे आपण कशाची अपेक्षा कशी करत असतो आणि अज्ञानाच्या प्रवाहात आपण कुठे कसे वाहून जातो. त्या घटना कालचक्र कसं आहे, काय आहे कालचक्र, काय आहे रोजचं दैनंदिन कालचक्र काय आहे? दिवस आणि रात्र आहे ना, दिवस आणि रात्र. मूळ मुद्दाच हा आहे की आमचं जर कालचक्र, दैनंदिन कालचक्र, दिवस आणि रात्र हेच मुळी ह्याचं संकेत आहे की आपल्या जीवनात दिवस आणि रात्र, उजेड आणि अंधार, यश आणि अपयश, कीर्ती आणि अपकीर्ती, सुख आणि दुःख, निर्मिती आणि नाश हे येणारच आहे. फक्त दोन्हीमध्ये आपल्याला विवेक बाळगायचा आहे. तो विवेक न बाळगता आपल्याला सवय झाली आहे फक्त दिवस आणि रात्रीची, पण बाकी कशाचीही आपल्याला सवय व्हायची काही चिन्हच नाही आहेत. या आपल्या जीवनामध्ये
हे जे विश्व आहे ना, हे विश्व इतकं अर्थपूर्ण निर्मिती केली गेली आहे त्याची. पण परमेश्वर आपल्याशी कम्युनिकेशन कसा करेल, संबंध कसा ठेवेल, तो कसं सांगेल आपल्याला, तो विदेह स्थितीत आहे ना, त्याला देह नाही आहे. मग तो कसा सांगेल, तर तो म्हणतो की तुम्ही सूक्ष्म व्हा आणि विश्वाचंही निरीक्षण करा, स्वतःचंही निरीक्षण करा. आणि जर तुम्ही परमात्म्याच्या पातळीवर जाऊन तुम्ही बघितलं या विश्वाकडे, तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. परमात्म्याने विश्व निर्माण केलं, तर सुखदुःख निर्माण केली, हे निर्माण केलं, ते निर्माण केलं, त्याला काही त्रासच नाही आहे. एक नाटक लेखकानी किंवा डायरेक्टरनी एका नाटकामध्ये काही सुखाची प्रसंग, काही दुःखाचे प्रसंग घातलेत, अहो त्याला काही आहे का? लोकांच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्याच्या अगदी जवळपासचं ते नाटक आहे. लोकांना खूप भारावून टाकेल असं नाटक आहे. त्याचं नाटक उत्तम चाललं पाहिजे अशा पद्धतीने तो करतोय. आता त्यांनी नाटक लिहिलं किंवा तो डायरेक्टर आहे या नाटकाचा, त्यांनी नाटक डायरेक्ट केले, पण त्याला त्या नाटकातल्या सुखदुःखाच्या प्रसंगांचे काही झटके बसतायत का? नाटकातल्या पात्रांना काही झटके बसतायत का? काहीच नाही. पण जे प्रेक्षक बघतील त्यांच्या मनाला ते स्पर्शून जाणारं, त्यांच्या मनाला ते तरळून जाणारं नाटक असतं. मग आपण प्रेक्षक व्हायचंय का आपण डायरेक्टर व्हायचंय हे आपण ठरवायचंय ना. मी जर डायरेक्टरच्या लाईनीत बसलो आणि मी जर म्हटलं माझा मित्र आहे डायरेक्टर आणि त्याला सांगितलं की अरे तू हे छान बनवलंयस नाटक, लोकांच्या मनाला स्पर्शेल असं आहे, पण तोच जर मी प्रेक्षक असीन तर मी म्हणेन हो काय अगदी दुःखाचा प्रसंग आहे आणि काय सुखाचा, पण असंच घडतं नाही का? किंवा एखादं तरुणपणातलं आणि एखादं म्हातारपणातलं चित्र दाखवलंय नाटकात, हो अगदी असंच घडतं, माझं सुद्धा आता वय झालं ना, बघा हे आता असे अनुभव यायला लागलेत, असंच होतं अगदी, बघा ना तरुणपणात आपण काय दंड. म्हणजे आपण ते नाटक आहे ना, प्रेक्षक असलो तर स्वतःला लावून घेतो, चिकटून घेतो, आणि आपण डायरेक्टर असलो तर हे लोकांसाठी बनवलेलं आहे. डायरेक्टरला स्वतःला कधी त्या नाटकातले प्रसंग स्पर्शू शकत नाहीत, कारण लोकांचं जितकं मनोरंजन करता येईल, लोकांच्या मनाला जितकं भावेल तितकं त्यांनी त्यात डायलॉग घातलेले असतात, जवळीक करेल असे डायलॉग असतात. मग आपण कोण व्हायचं हे मात्र आपण ठरवायचे. आणि जर या जीवनाची दैनंदिन गती जर दिवस आणि रात्र आहे, मुख्य प्रिन्सिपल कधीही आयुष्यात विसरायचंच नाही. हा सूर्य आपल्याला सांगतोय, उगवणं आणि मावळणं हे निश्चित आहे बरं का, सांगतोय तो, आणि दिवस आणि रात्र हे पण निश्चित आहे. त्यामुळे कालचक्राचं तो अगदी ठळकपणे सगळं पालन करतोय. कालचक्राचं कष्टांनी परिपूर्ण असं पालन करतोय तो. त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलंच पाहिजे की जर दिवस आणि रात्र मुळात आहेत तर जीवनात कधी अंधार आणि कधी उजेड हा मुळातच आहे. तो अंधार आणि उजेड हा आपल्याला स्पर्शेल असं आपण राहायचं आहे का आपण डायरेक्टरच्या भूमिकेतून बघायचं आहे ते आपल्याला माहिती, ते आपण ठरवायचं आहे. आणि म्हणून सूर्याचं उदाहरण दिलं. अरे म्हणजे काय सांगितलंय काय मला की दिवस आणि रात्र येणार आहेत, सुखाचे जे क्षण आहेत त्याच्यामध्ये काय होतंय, मला वेळ आहे. सुखाचे क्षण म्हणजे मन थोडंसं त्याच्यात विश्राम करत असतं,
आणि मग चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला सुचतात, अडीअडचणींच्या वेळेस सुचत नाहीत. मग हा जो दिवस आहे, दिवस म्हणजेच जीवनातले सुखाचे दिवस किंवा अडचणी कमी आहेत, अशा वेळेस तंतोतंत कर्तव्याचं पालन करून आपली कर्तव्य कर्म व्यष्टी आणि समष्टीच्या पातळीतून उत्तम प्रकारे करायची आहेत. सूर्य स्वतःचं तर जीवन जगतोच आहे, पण त्याच्या एवढं किंबहुना त्यापेक्षा दसपट अधिक तो समष्टी जीवन जगतोय. आणि कालचक्राचं पालन करून, परिपूर्णपणाने पालन करून आपल्यालाही तसंच करायचं आहे. आपलं कुठे चुकतंय की मला ना कायम सुखच पाहिजे. मला एक सांगा ना, तो पाऊस जो आहे तो अन्न पिकवतो म्हणून पाऊस वर्षभर हवा आहे का? सूर्य प्रकाश संश्लेषण करतो म्हणून उन्हाळा पूर्ण वर्षभर हवा आहे का? हे मला तुम्हीच सांगा ना. त्याप्रमाणे आम्हाला सुख का हवंय? पूर्णपणे सुख हे जे अपेक्षित आहे त्याचा आपला भ्रमाचा भोपळा फुटतो आणि म्हणून आम्ही दुःखी आहोत. अपेक्षाच अशी का आहे? ते सुख आणि दुःख, ते दिवस आणि ते रात्र एका बाजूला तरळत राहू दे. परंतु ज्यावेळेस दिवस आहे, ज्यावेळेस आमच्या जीवनात उजेड आहे, ज्यावेळेस आमच्या जीवनात जरा बरे दिवस चाललेले आहेत, त्या सगळ्या काळात आम्ही अतिशय परिश्रमपूर्वक असं आमचं कर्तव्य पालन केलं पाहिजे. स्वतःसाठी आणि समाजासाठी सुद्धा. याला म्हणायचं धर्मपालन. धर्म किती पाळला आहे ह्याच्यावर मावळल्यानंतरची स्थिती अवलंबून असते. किती धर्माचं पालन झालेलं आहे. धर्म 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 तरी कशाला म्हणायचं? ढोबळ धर्मपालन, स्वकर्तव्य पालन, नियत कर्म पालन याला म्हणायचं धर्म. आणि स्वधर्म म्हणजे चैतन्याचा धर्म. मी चैतन्य आहे, मी देह नाही, हा धर्मपालन. म्हणजे मी डायरेक्टर आहे, मी प्रेक्षक नाही, हा धर्मपालन. ह्याच्यावर आपली मावळल्यानंतरची स्थिती, मावळल्यानंतर आपण परत उगवणारच, नो डाऊट, ते कोणीही टाळू शकत नाही. पण मावळल्यानंतर जी स्थिती आहे उगवण्याची किंवा उगवण्यापूर्वीची जी स्थिती आहे, काय बी रोवलंय तेच उगवणार आहे. आणि म्हणून धर्मपालन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे, ते आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि धर्म हाच मुळी या जीवनाच्या इमारतीचा भक्कम पाया आहे, भक्कम पाया. संपूर्ण विश्वाचं कार्य या धर्मावर चालतं, माहिती आहे का? म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्या धर्माचं पालन केलं तर समष्टीचा धर्मपालन होतो. समाजामध्ये सगळे बिघडलेले राहिले तर बिघडलेला समाज असं त्याला नाव पडतं आणि मग काहीही होतं. संपूर्ण समाजात कोरोना पसरला होता म्हणून काय झालं? सगळा रोगिष्ट समाज म्हणून त्याचं नाव झालं. म्हणजे व्यक्तींवर समष्टी अवलंबून असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा धर्मपालन हे महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि स्वधर्माचं पालन करणं हे सूर्य काय सांगतोय माहिती आहे? अत्यंत बंधनकारक आहे. तेव्हा असं म्हणू नका आम्हाला मुक्ती पाहिजे, आम्हाला बंधन नको आहे, असं नाही म्हणायचं. त्यावेळेस असं म्हणू शकत नाही.
अगदी हे सिद्ध होतं की मला परब्रह्माने निर्माण केलं, नो डाऊट. हां, मला विचारलं नाही आहे की तुला आता जन्म घ्यायचा आहे का. कुठेही काहीही, चांगला वाईट असं मी नावं देणार त्याला, पण योग्य ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. माझा जन्म झाला ह्याचा अर्थ माझी कर्म राहिलेली आहेत. कर्म करणं, कर्म पालन करणं, नियत कर्म करणं हे मला जन्मतः बंधन आहे. तिथं मोक्षाची गोष्ट नाही काढायची. त्या बंधनात राहिलं तरच मुक्तीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. धर्माच्या बंधनात राहिलं आणि सगळं आचरण त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं तर मुक्तीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हणजे कर्मयोगी होणं महत्त्वाचं आहे. कर्मयोगी म्हणजे काय? योगी वर्षानुवर्ष तळपतोय तो आकाशात. साधना करणारा एक योगी आहे, एक तपस्वी आहे तो. त्याची साधना अशी अखंड चालू आहे. साधना किंवा तपच म्हणतात ना. साधी एक गोष्ट आहे, रोज 9 ते 10 जे लोक जॉईन करतात, जास्तीत जास्त अडचणींना बाजूला ठेवून जे लोक जॉईन करतात, हे साधना आहे ना, तप आहे. हे तप सगळं बाजूला ठेवून एखाद्या गोष्टीला वेळ देणं आणि तिथे मुरणं आपण, हे तप आहे. त्याच्याप्रमाणे सूर्य संपूर्ण दिवसभर असा तो 12 महिने 18 काळ कधी म्हणत नाही अहो किती वर्ष मी उगवायचं आहे आणि मावळायचं आहे, मीही आता म्हातारा होत चाललो आहे, कधीही नाही. आणि याच्यावरून अजून एक गोष्ट कळते, धर्माचं पालन करून सतत आणि सतत आपण वागत राहिलो तर आपलं वय होत नाही. वय होत नाही म्हणजे कसं काय वय होत नाही? मनानी वय होत नाही. मनानी आपण फ्रेश राहतो, ताजे तवाने राहतो आणि उत्तम प्रकारे आपला धर्म पार पाडायचा. हे सूर्य हे प्रतीक आहे त्याचं. आता बघा, एक दुसरे प्रिन्सिपल सूर्याकडे शिकण्यासारखं आहे. काय शिकण्यासारखं आहे? तर नुसतं उगवणं मावळणं. शाळेची शिक्षिका शाळेत जाते, शाळेतून घरी येते, काहीतरी वळवळ वळवळ करते. हे गावाकडच्या शाळांमध्ये असं चालतं. काहीतरी 2-4 पाढे शिकवायचे, गमवहनं लिहा, पाटीवर लिहा. एक उठतोय, घरी जातोय, दुसरा येतोय अर्धी शाळा झाल्यावर. ती शिक्षिका येते, शाळेतून घरी जाते, फक्त पगार मिळतोय, बाकी काहीच नाही. येणं जाणं, येणं जाणं, बाकी काही नाही आहे त्याच्यात. असं जर आपण कार्य केलं तर काही होईल का? फार मोठी एक गोष्ट सांगितली की जी आपल्याला टोचेल. काय आहे ती गोष्ट? सूर्य काय सांगतोय आपल्याला? सूर्य आपल्याला सांगतोय काय धर्म आहे आपला, आणखीन कोणचा धर्म आहे आपला, की आपण उगवतो आणि आपण मावळतो. ह्यांच्यामधला जो काळ आहे तर नुसतंच मी बिझी किंवा नुसतंच उगवतोय आणि नुसतंच मावळतोय. आणि काहीतरी म्हणजे ज्यातून काहीतरी रिझल्ट्स निघणार असतील. कोणचे रिझल्ट्स? की मी काय किती गाड्या घेतल्या, किती दागिने घेतले, हे रिझल्ट्स नाही आहेत. अंतिमतः मानवाच्या जातीला
जो मोक्ष हवा आहे अत्यावश्यक, त्याच्यासाठी उगवल्यापासून मावळेपर्यंत किती रिझल्ट्स आलेत आणि कोणकोणत्या प्रकारची कशी कामं तुम्ही केलेली आहेत त्यासाठी, त्या उद्देशाने. का नुसतंच उगवायचं, नुसतंच मावळायचं, ध्येय एकीकडे आणि काम काहीतरी वेगळंच. त्या शाळेतल्या शिक्षकांचा वेळ हा असाच जातो. सगळे ते हे भरायचे असतात, रजिस्टर, हजेरी भरायची नुसती, हो नाही, टिक मार्क आणि प्रेझेंट, बस. मग ते पोरांचे काय, पोरं तर काय अभ्यासच नाही करत. सारखं काय आहे की त्यांचं हे काय पेपर तपासायचे. कुणाला 2 मार्क असतात, कुणाला 10 मार्क. फार कमी मुलं अभ्यास करतात. सगळा वेळ ह्याच्यात जातो आणि मुख्य मुलांना जे तयार करायचं असतं ते काम राहून जातं. हे एक छोटंसं उदाहरण आहे. सगळ्या शाळात असंच चालतं असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे, पण मोस्टली सर्वसामान्य शाळांमध्ये हे असंच आहे. खूप मुलं छान तयार होत नाहीत. हे एक उदाहरण मी का दिलंय ते मी बघतीये बऱ्याच वेळा, आणि ते खास असं कोणाला मला टोकायचं नाही आहे, नावं ठेवायची नाही आहेत. ते कामाचं स्वरूप तसं आहे, अगडबंब. इतर कामांमध्ये खूप वेळ जातोय आणि मुलांना कसं तयार करायचं हा दृष्टिकोन बाजूला राहून जातोय. ह्याच्या उदाहरणावरून आपल्याला एक शिकण्यासारखं आहे की भारंभार आपण कष्ट करतोय या जीवनात, पण ते कष्ट आपण सगळे लौकिक जीवन सुखी करण्यासाठी घेतोय कष्ट. पारमार्थिक जीवन सुखी करण्यासाठी आपण कष्ट घेत नाहीये. अंतिम ध्येय जे आहे मोक्षप्राप्ती, ह्या दिशेने आपली काहीच वाटचाल नाही आहे. आणि म्हणून आपल्याला सूर्य हे सतत दाखवून देतोय स्वतः तळपायचं. तळपायचं म्हणजे काय, या सुखदुःखांमधून तावून सलाखून निघायचं. त्याची कंप्लेंट नाही करायची कोणाकडे, तावून सलाखून निघायचं. माणूस कसा धैर्यवान असा उभा राहतो सगळ्यातनं, हे सूर्याचं सांगणं आहे आपल्याला. नुसतंच उगवणं आणि नुसतंच मावळणं याला अर्थ नाही आहे. तर जे येईल समोर त्याची कंप्लेंट न करता त्यातनं उभं राहायचं आणि कसं तळपायचंय, सूर्यासारखं तळपायचंय जीवनात. अरे तळपण्यासाठी दुःख हवीत की नको, अडचणी हवेत की नको, बुद्धीला ताण देण्यासाठी काहीतरी प्रश्न निर्माण व्हायला हवे आहेत की नको आहेत, का आपलं सुखात लोळायचंय. किती जन्म गेले तरी सुद्धा मोक्षाची आठवणच येणार नाही नुसतं सुखात लोळल्यावर. मग तुमचं म्हणणं आहे की असं म्हणणं आहे का तुझं की सारखं काय आम्हाला दुःख झालं पाहिजे, असं असेल तर उद्यापासून काय आम्ही येत नाही, असं माझं म्हणणं अजिबात नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की सुख आणि दुःख हे कालचक्र आहे. ते कालचक्र अटळ आहे आणि त्यातनं आपल्याला खडखडीत उभं राहायचंय. तर सूर्याचं हेच सांगणं आहे की नुसतं उगवणं, नुसतं मावळणं, मधल्या वेळात नुसता टाइमपास हे नको आहे. तर कामामध्ये व्यग्र राहायचंय. व्यग्र, एकही मिनिट प्रकाशणं आणि उष्णता देणं हे सूर्य सोडत नाही. आणि ते त्याचं जीवनच आहे. स्वतःचं जीवन तळपत तळपत जगता जगता संपूर्ण सृष्टीला तो तळपण्याचं, प्रकाशित करण्याचं, जीवनाची ऊर्जा देण्याचं आणि संपूर्ण सृष्टीला तो सामर्थ्य देण्याचं काम करतो.
जीवनात कसं तळपायचं ह्याचा अतिउत्तम आदर्श म्हणजे सूर्य आहे. अतिउत्तम आदर्श म्हणजे उगवल्यानंतर मावळेपर्यंत तळपण्याशिवाय काहीही करायचं नसतं. हे अंतिमतः सांगावंसं वाटतंय. जीवन हे तळपण्यासाठीच आहे. समवेता युयुत्सवः हे जसं आहे अटळ की सगळे कशासाठी जमलेले आहेत? युद्धाच्या इच्छेनीच तर सगळे इथे जमलेले आहेत. म्हणजे काय? आपापल्या वासना घेऊन आलेत. काय काय केलंय गतजन्मान? तू माझं हे घेतलेलेस, चल मी तुझ्याशी भांडणार. तू मला मागच्या जन्मी हे जास्तीचं दिलेस, चल मी तुला हे परत करणार आणि खूप आनंद देणार. याच्यासाठीच हे जीवन आहे. त्याचप्रमाणे हे जीवन हे लोळण्यासाठी नाही आहे गाद्या गेद्यांवर, तर हे जीवन तळपण्यासाठी आहे. उगवल्यापासून मावळेपर्यंत तळपण्यासाठी आहे. आणि उगवल्यापासून जसजसं पुढे दुपार होते, डोक्यावर सूर्य होतो. उगवल्यावर छोटं बाळ असतं, त्याला थोडासा समज कमी असतो. जसजसं ते मोठं होत जातं, जीवनातल्या अडीअडचणी वाढत जातात, जग बघत जातं, ते बाळ मोठं मोठं होत जातं. तसं तळपायला शिकतं. ते अडीअडचणीतनं तळपून पुढे 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 उभं राहायला शिकतं. हीच तर मोठी गरज आहे. या जीवनाचं हे आवश्यक अंग आहे, अविभाज्य अंग आहे. आणि आपण तळपायला शिकलं पाहिजे. म्हणजे उगवल्यापासून मावळण्यापर्यंतच्या काळात एक तर स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, नियतकर्माचं पालन केलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे तळपत राहिलं पाहिजे स्वतःचं जीवन जगण्यासाठी आणि समष्टीसाठी सुद्धा. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला सांगितलं, हा एक प्रोजेक्ट आहे, हा आपल्याला करायचं बरं का, तुम्ही या विषयावर आहे ना विचार करून ठेवा बरं का, असं तुम्हाला सांगितलं. तुम्हाला ना आम्ही हे 15 दिवस देतोय आणि मग 15व्या दिवशी आपण भेटायचं बरं का, मीटिंग घ्यायची आणि तुम्ही आम्हाला या गोष्टीवरती सोल्युशन्स सांगायची आहेत. मोठा असा प्रश्न आहे असं तुम्हाला जर सांगितलं तर तो वेळ एक पर्टिक्युलर दिलेला आहे. तुम्ही म्हणाल काय, अहो ते ना आम्हाला जमलं नाही, हे बघा आम्ही ना तुम्हाला 15 दिवसानंतर सांगितलं तर चालेल का? ते काय झालं, आमच्याकडे पाहुणे आले होते. नाही ना, ठराविक वेळेत ते काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ठराविक वेळेत उगवलं की उगवतच राहायचं असं नसतं. एखादा कोणताही उपक्रम आपल्याला करायचा आहे तर त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं तिसरं प्रिन्सिपल सूर्य आपल्याला सांगतोय. एखादा आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये काहीही मी ठरवलं, समजा मी असं ठरवलं, ही भगवद्गीता हाताने लिहून काढायची, 700 श्लोक आहेत असं मी ठरवलं. आता 700 श्लोक आहेत, समजा वर्षाला 365 म्हणजे 350 दिवस आहेत, म्हणजे मला 2 वर्ष लागतील. समजा मी ते एक श्लोक लिहिला तर 2 श्लोक लिहिले तर 1 वर्षात संपतील, असं मला कॅल्क्युलेशन करायला लागेल आणि मला तो प्रोजेक्ट बसवायला लागेल. वर्षभर लिहू का? नाही, मी 6 महिन्यातच करीन. म्हणजे मला रोज 4 श्लोक लिहिले पाहिजेत गीतेचे. हे कळलं का? बरं, ते काय 5 वर्ष गीता लिहिली असं चालेल का तुम्हाला? एकच ओळ लिहिली गीतेची म्हणजे काय 700 श्लोक 4 वर्ष लिहित बसलो आपण, चालेल का? काही नाही, त्यातलं सगळं महात्म्य संपून जातं.
सूर्याने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. आणि यक्षाने सूर्याचं उदाहरण, सूर्याचं निमित्त घेऊन ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली आहे की एखादा उपक्रम सुरू केला की त्या उपक्रमात किती वेळ गुंतायचं. कितीही तुम्ही भले महत्त्वाचं काम करत असा, रतन टाटांनी सुद्धा महत्त्वाचीच कामं केली ना, काय कमी महत्त्वाची कामं नाही केली, पण त्यांनी ठराविक प्रत्येक गोष्टीचं ठराविक प्लॅनिंगच केलं असणार ना. जो मनुष्य जीवनात प्लॅनिंग करतो त्याच्याच हातून तर काहीतरी होतं. असं प्रत्येक उपक्रम तुम्ही फार कीर्ती मिळवत असाल आणि मग आता तो उपक्रम लांबवत न्यायचा. एखादी सिरियल बघा, ती अगदी प्रसिद्ध व्हायला लागली ना सिरियल, की त्याचे एपिसोड इतके लांबवतात, त्याच्यात काय काय घालतात. आणि म्हणजे मला लोकांनी असं सांगितलं बरं का, म्हणून मी सांगते की होतं काय माहिती का, ती सिरियल कंटाळवाणी होऊन जाते. वेळ जास्त लांबवला की कंटाळवाणं होणं हाच तर मुळी धर्म आहे त्याचा. आणि म्हणून वेळ लांबवायचा नसतो. सूर्य आपल्याला सांगतो की एखादं कार्य जर आपण सुरू केलं, त्यात कितीही कीर्ती कितीही यश मिळालं तरी त्याला चिकटून राहायचं नसतं. फार वेळ नाही, त्याच्यात किती गुंतायचं हे आपण ठरवून टाकलं पाहिजे. शेवटी कोणतंही कर्म, कोणताही विचार, कोणतंही यश, कोणतीही कीर्ती आम्हाला फसवू शकत नाही, आम्हाला बंधनात टाकू शकत नाही. आम्ही चैतन्य आहोत, आम्हाला सगळ्यापासून अलिप्त होता आलं पाहिजे. आणि असा त्याचा अर्थ अजिबात नाही की अलिप्त व्हायचं म्हणजे कीर्तीच मिळवायची नाही, अलिप्त व्हायचं म्हणजे यशच मिळवायचं नाही, असा अध्यात्म कधीच सांगत नाही. तर प्रत्येक गोष्टीत आपण किती वेळ गुंतायचं हे खूप महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून कितीही सूर्य महत्त्वाचा असला तरी तो सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो. सकाळी उगवून तो संध्याकाळी मावळतोच. फार कशात गुंतायचं नाही, आपली वेळ झाली की मोकळं व्हायचं. कधी आपण समाप्त होतोय, कधी स्वतः आपण माघार घेतोय त्यातनं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही शिस्त आहे स्वतःला लावलेली. पुढे जाणं किंवा त्याच्यासाठी झटून काम करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्यातून माघार घेणं महत्त्वाचं आहे. अति तिथे माती. सहभाग घेणं, प्रत्येक गोष्टीमध्ये तळमळीने सहभाग घेणं आणि माघार घेणं हेच आपल्या जीवनाचं संतुलन आहे, हे आपल्याला सूर्य सांगतोय. एका दिवसाचे 2 भाग होतात. एक प्रकाशाचा भाग आहे, दुसरा अंधाराचा भाग आहे. आता आपल्याला कोणत्या क्रिया कोणत्या काळात केल्या की आपल्याला उत्तम कार्यक्षमता असते आपण जाणू शकतो. एकदा झोप झाल्यानंतर, दिवस उगवल्यानंतर आपल्याला उत्तम कार्यक्षमता असते. आणि म्हणून त्या काळात आपल्याला सगळ्या आपल्या जीवनाचं कल्याण करणाऱ्या क्रिया करायच्या असतात. आणि म्हणून दिवसाच्या क्रिया रात्री किंवा रात्रीच्या क्रिया दिवसा आपण करत नाही शक्यतोवर. हा आहे धर्म सूर्याने शिकवलेला. सूर्य मावळल्यानंतर जो अंधार असतो, तो सूर्य उगवल्यानंतर अंधार कधीच नसतो. तो गुणधर्म पूर्णपणे नाहीसा होतो. याप्रमाणे
आपण जीवन जगत असताना किंवा उगवल्यानंतर मावळल्यासारखं जीवनात वागू नये. मावळल्यासारखं वागू नये. मावळल्यासारखं म्हणजे काय? एखादी चिंता लागली, जिवंतपणी चिंतेनी चूर चूर होऊन जाणं म्हणजे मृत्यूच आहे, असं काही संत म्हणतात. म्हणजे एक मोठी गोष्ट आपल्याला सांगितली आहे की जीवन आपल्याला निर्माण झालंय. ते काय आपल्याला विचारलं नाही जीवन चालू होताना, परंतु आपल्याला काय वाटतं माहिती का? देह म्हणजे मी आहे आणि जबरदस्त मृत्यूची भीती वाटते. पण जीवन आपलं जे सुरू झालेलं आहे त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे? फक्त धर्माचरणाने वागायचं आहे. सूर्यासारखं धर्माचरणाने किंवा कालचक्राप्रमाणे वागायचं आहे. प्रत्येकाचं कालचक्र वेगळं, वेगळी फळं येणार, वेगळं होणार, वेगळी फळं पिकून वर येणार, त्याला वेगळे भोग भोगावे लागणार. ते सगळं झालं, पण आपल्या जीवनाचं जसं कालचक्र आहे तसं त्यात धर्माचरणाने वागायचं आहे आपल्याला. धर्माचरण म्हणजे दोन गोष्टींनी, की धर्माचरण म्हणजे विदाऊट एनी कंप्लेंट. धर्माचरण म्हणजे मी चैतन्य आहे, मी देह नाही. धर्माचरण म्हणजे माझं नियतकर्म पालन. हे सगळं धर्माचरण आहे. धर्माचरणाने जरी मी गुंतत असतो, एखादा म्हणतो की मी कर्मयोगी आहे, मी धर्माचरणाने गुंतलोय या जीवनाने, मग आता मी जर इतकं चांगलं करतोय सगळं तर मला मृत्यू यायची काय गरज आहे? तसं नाही आहे. अहो, सूर्यसुद्धा म्हणतो मी दिवसभर धर्माचरणानेच वागतो, पण मावळण्यातच खरी मजा आहे. मावळल्यानंतरचं जे उगवणं आहे त्याला खूप जास्त महत्त्व येतं, खूप जास्त महत्त्व येतं. म्हणून मावळण्याची गरज आहे. म्हणजे धर्माचरणाने वागणं एवढंच आत्ता आपल्या हातात आहे. धर्माचरणाने वागायचं, नियतकर्म करायची, स्वतःचं आणि समाजाचं कल्याण करत राहायचं, तळपत राहायचं, जीवनात तेजोमय होऊन जगायचं, चैतन्य बनून जगायचं. आणि इतकं धर्माचरणाने वागून सुद्धा आपल्याला या जीवनात माघार घ्यायची आहे. परमेश्वर म्हणेल तेव्हा, मला वाटेल तेव्हा नाही. तर हे सारखं भान जर राहिलं तर मग काहीच वाटणार नाही त्या मृत्यूचं. मृत्यू म्हणजे या जीवनात सूर्याप्रमाणे संध्याकाळ होऊन मावळणं, पुन्हा उगवण्यासाठी. प्रारब्धाचा जेवढा नियम असेल माझा, प्रारब्धाचा नियम पाळणं हे सुद्धा धर्माचरण नाही आहे का? प्रारब्धाच्या विरुद्ध जाऊन मी का म्हणायचं आहे की मला सुख पाहिजे? जे प्रारब्धात आहे ते पाहिजे. त्याच्यामुळे परमेश्वराला मागताना कसं मागायचं? तर परमेश्वरा, मला ना हे मागावंसं वाटतंय, पण माझ्यासाठी ही गोष्ट आत्ता मागणं कितपत योग्य आहे? ही मागण्यामध्ये माझं किती कल्याण आहे हे माझ्यापेक्षा तुला जास्त कळतं. आणि म्हणून हे परमेश्वरा, ते देणं जर मला योग्य असेल तर तू दे, मला ते मान्य आहे, असं मागावं. मागायला काहीच हरकत नाही. त्यामुळे प्रारब्ध हा जो हे नियम आहे तो सुद्धा धर्मपालन आहे. प्रारब्धाप्रमाणे किती काळ गुंतायचं हे परमेश्वराला कळतं आणि तो तितके काळ आपल्याला ह्याच्यात गुंतवतो. प्रारब्ध हाच जीवनाचा मार्ग आहे आपल्या. प्रारब्धच
उगवल्यापासून मावळण्यापर्यंतचा आपला मार्ग ठरवतं. आणि म्हणून अजून यावर थोडासा विचार आपल्याला करायचा आहे, पण आता तो आपण उद्याच्या सत्रात करू, वेळेअभावी. आणि त्यामुळे इतकं सखोलतेने आपल्या मनामध्ये आणून दिलं हे, इतकं सुंदर. म्हणजे मला तर सारखा हाच प्रश्न पडतो की व्यासांना हे किती उत्कटता आहे ना प्रत्येक गोष्टीची, की कोणत्या पद्धतीने मानव जातीला कसं सांगावं. खरोखरीच एक डायरेक्टर नाटकाचा जसा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो, त्याच्या कैक पट व्यासांनी मानवाच्या मनाचा ठाव घेतलेला आहे ह्याच्यात. आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा यक्ष प्रश्न आपल्या पुढे मांडला आहे. म्हणून कित्येक लोक प्रसिद्ध श्लोक घालतात आणि बाकीच्या ह्याच्यात त्यांना रस वाटत नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येक जर प्रश्न आपण इतका चांगला हाताळला तर आपण जशी गीता सखोलतेने हाताळल्यावर बरंच काही आपल्याला लाभलं आणि बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या, त्याप्रमाणे ते होईल. त्याच्यात आपल्याला मुरायला मग वेळ नाही लागणार. इतकं सुंदर रीतीने ते सांगितलं आहे. सूर्य आपण रोज बघतो, वेगळं काही नाही आहे. उपनिषदांमध्ये काय होतं, निर्गुण निराकार थोडंसं आपण दूर जातो. ते उपनिषद कळायला सुद्धा याचा खूप आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणून त्या व्यासांना दंडवत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.